काय सांगता तालुक्याच्या विकासाबद्दल? तालुक्यात विकासाबद्दल काय थोरात साहेब हे चांगलेच होते ना पहिल्यापासून. त्यांनी विकास पण केला, पण ते काही वेळे काही ना काही होतं. शंकर पाटील झाले, थोरात साहेब झाले, हे माणसं चांगलीच आहेत. चांगली आहे. हां, पहिल्यापासून. तुम्हाला गोरगरिबांसाठी काय काय त्यांनी गोरगरिबांसाठी भरपूर केलं त्यांनी, भरपूर करतात. दुधाला भाऊ आहे, साखरेला भाऊ चालूच आहे आता. पण त्यांनी सर्व केलं काही, म्हणजे गरिबांकरता याच्याकरता आदाबले भरपूर. ते तसं काही नाही, त्यांनी कामही केली भरपूर. तसे कामं त्यांनीच करेल आहेत आत्तापर्यंत, थोरात साहेबांनीच. कारण 40 वर्षे त्यांनी सत्ता गाजवलेली, कामही केलेली आहेत. ही बुधवार समजा ही बाजारपेठेतही बी हे जे पिकवलं हे त्यांच्याच थ्रू होईल. आपल्याबरोबर या गावचे ज्येष्ठ नागरिक आपल्याबरोबर आहेत. बाबा, तुमचं नाव काय? भास्कर रामचंद्र करपे. अच्छा. बाबा, संगमनेर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याविषयी तुमचं मत काय? काय नाही, चांगलं मत आहे. काय वाटतं आमदार साहेब पडल्यापासून तुमच्या बद्दल ते वाईट वाटतं, पण त्याला विरोध नाही काही. अच्छा, पण तुमच्या गावामध्ये विकास कामं झाली का? हा, विकास कामं केले त्यांनी. हां, काय त्यांना काय वाटतं तुमच्या माध्यमातून तुम्हाला कधी भेटलेत का ते? हा, भेटतो ना मी. आता परवा भेटलो त्यांना. अच्छा, तुम्ही परवा दिवशी भेटले त्यांना. हा, काय वाटतं तुम्हाला, का त्यांचा पराभव झाला असेल? नाही, त्यांच्या बाबतीत चांगलं आहे. कार्यकर्ता म्हणजे कामाच्या बाबतीत त्यांचं चांगलं आहे. अच्छा. सार्वजनिक बाबतीमध्ये चांगलं आहे. हां हां. व्यक्तिशः जरी सोडलं तर सार्वजनिक बाबीमध्ये ते उत्कृष्ट काम करतात. तुमच्या तालुक्यामध्ये दूध संघ असेल, सोसायटी असतील, त्यांचं जे सहकार खातं आहे त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, त्यांचं मत माझ्याबद्दल काय नाही. त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात यांनी एकदम शिस्तप्रिय घालून दिले सगळ्यांनाच, कार्यकर्त्यांना बिन त्यांना बिन सगळ्यांना. ते अगदी शिस्तप्रिय होते. त्यांचं सहकार खात्यामध्ये दुधाचे डेरे असतील, पेट्रोल पंप असतील, बँका असतील, ह्याच्यामध्ये तुमच्या गावातल्या युवकांना नोकऱ्या भेटल्या का? हा, काहींना भेटल्या नोकऱ्या. अच्छा. हां, काहींना नाही भेटल्या, काहींना भेटल्या. आता माझ्या मुलालाच नाही भेटली, पण तरी पण बाकीच्या मुलांना भेटले, सांगतो मी. हा. काय वाटतं साहेबांच्या बद्दल? नाही, काय नाही. आता त्याला काय मिळत आहे? माझ्या मुलांना नाही नोकरी मिळाली म्हणून वाईट वाटायचं काय कारण आहे? ते संचित प्रारंभ असतं जास्तच. पण साहेब चांगले आहेत. हे चांगलेच आहेत, चांगलेच म्हणावं लागेल. साहेब परत आमदारकीला उभे राहिले तर निवडून येतील का? हो, येतील ना.